शिवसेनेनं युतीसाठी भाजपसमोर 1995चा फॉर्म्युला ठेवल्याची सध्या जोरदार चर्चा आहे। इतकंच नाही तर युती संदर्भात उद्धव ठाकरे आणि अमित शहांमध्ये फोनवरनं चर्चा झाल्याचंही सांगितलं जातंय। भाजपच्या नेत्यांनी मात्र याचा इन्कार केलाय। शिवसेनेचा युतीसाठी 1995चा फॉर्म्युला, युती संदर्भात ठाकरे शहांची फोनवरून चर्चा, शिवसेना भाजप युतीचा तिढा सुटेना। विरोधकांच्या एकजुटीमुळे भाजपनं शिवसेनेशी युतीसाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत। थेट अमित शहाच मातोश्रीशी युतीसाठी खलबत करत असल्याचं समजतंय। भाजपला युतीशिवाय पर्याय नाही हे ओळखून शिवसेनेनंही युतीसाठी 1995चा फॉर्म्युला ठेवल्याचं सांगितलं जातंय। शिवाय आधी विधानसभा निवडणुकांसाठी जागा वाटप ठरवा, मग लोकसभेसाठी जागा वाटप करू अशी रोखठोक भूमिका शिवसेनेनं घेतल्याचंही बोललं जातंय। भाजप नेते मात्र शिवसेनेकडून असा कोणताही प्रस्ताव नसल्याचं सांगतायत। असं वाटतं की उद्धव साहेब हे परिपक्व राजकारणी आहे। असा कधी फॉर्म्युला कोणी सांगेल का बदलत्या परिस्थितीमध्ये की तुम्ही 95 मध्ये ज्या जागा वाटप झाल्या होत्या तशा जागा वाटप करा। शेवटी युती दोन गोष्टीसाठी होते। युती होते की आपल्या पक्षाच्या विचारामध्ये समानता आहे आणि युती यासाठी होते की जास्तीत जास्त जागा कोणी लढवायच्या हा महत्वाचा नसतं, तर जास्तीत जास्त जागा जिंकत आपण या राज्यामध्ये जनतेच्या हिताचं सरकार, छत्रपती शिवाजी महाराजांचा विचारावर चालणारं सरकार राज्यात आणायचं म्हणून सत्ता हवी आहे। एकीकडे भाजप नेते शिवसेनेकडून कोणताही प्रस्ताव आलेला नसल्याचं सांगतायत, तरीही युतीत शिवसेना मोठा भाऊ असल्याची खासदार संजय राऊत यांची आतापर्यंतची वक्तव्य त्याला दुजोरा देणारी आहेत। राष्ट्रात परत सांगतो, आमची भूमिका कायम 25 वर्षापासून वी आर बिग ब्रदर, आम्ही मोठे भाऊ आहोत आणि आम्ही मोठे भाऊच राहणार। 1995 मध्ये शिवसेनेनं विधानसभेच्या सर्वाधिक जागा लढवल्या होत्या। यात शिवसेनेनं 169 तर भाजपनं 119 जागा लढवल्या होत्या। यावेळी 138 जागा जिंकून राज्यात शिवसेना भाजप युतीचं सरकार स्थापन झालं होतं। विधानसभेत सध्या भाजपचे 122 आमदार आहेत, त्यामुळे 1995च्या जागा वाटप फॉर्म्युल्यासाठी भाजप तयार होणार नाही हे उघड आहे। दुसरीकडे आपणच मोठा भाऊ आहे अशी शिवसेनेची भूमिका कायम असल्यानं युतीचा तिढा कायम राहणार असं दिसतंय। तुषार रूपनवर, साम टीव्ही, मुंबई।